एक महिन्यानंतर नेहमीप्रमाणे आजही ती पहाटे उठली होती. घरातील कामे आटोपून तिने अंघोळ केली. सुंदर असा व्हाईट कलरचा अनारकली ड्रेस तिने घातला. त्यावर सुंदर असे झुमके, कपाळावर नाजूकशी टिकली. त्यातच ती अतिशय उठून दिसत होती. आरतीचं ताट घेऊन ती मंदिरात जाण्यासाठी निघाली. मंदिरात जाणे हे तिचं डेलीचं रुटीनच झालेलं होतं, कारण तिला तिथे ते मिळालं होतं ज्याने तिचं आयुष्यच पुरतं बदलून टाकलं होतं. तिच्या आयुष्याला जणू नवीन बहारच आला होता. तिच्या आयुष्यात असणारी रिक्त जागा जणू भरून निघाली होती. तिला तिचं प्रेम, पहिलं प्रेम तिथे मिळालं होतं आणि आज त्याच प्रेमाची भेट ती तिच्या पप्पांशी घालून देणार होती. म्हणजे अधूनमधून फोनवर सगळं सांगितलं होतं तिने त्याच्याबद्दल, पण आज ती त्याला प्रत्यक्षात पप्पांशी भेटवणार होती. एक वेगळाच उत्साह तिच्या चेहऱ्यावर आज बघायला मिळत होता. तब्बल 1 महिन्यानंतर आज तिचे पप्पा भारतात परतणार होते. आई विना पोर होती ती. तिच्यासाठी सगळं काही तिचे पप्पाच होते. भाऊ, बहीण, आई, अगदी सगळंच तिचे पप्पाच होते तिच्यासाठी. आज पप्पा येणार आणि त्याच्याशी भेट घालून देणार, हा विचार मनातल्या मनात करत ती मंदिरातून घरी जायला निघाली. ती घरी आली आणि लगेच स्वयंपाकघरात गेली. दिनकर काका, झाली ना भाजीची तयारी? ती म्हणाली. हो बाळा, अगदी तू जसं सांगितलंस तसंच केलं आणि तू सांगितल्याप्रमाणे भाजी मी नाही बनवली, तुला बनवण्यासाठी राहू दिली, दिनकर काका म्हणाले. अहो काका, पप्पांना माझ्याच हातची भाजी लागते, माहिती आहे ना तुम्हाला, आणि त्यात 1 महिना अमेरिकेतलं खाऊन ते बोर झाले असतील, ती हसून म्हणाली. हो बाळा, दिनकर काका म्हणाले आणि ती भाजी करू लागली. तिला आणखीही काही दिनकर काकांना विचारायचं होतं, पण ती जरा बोलू की नको याच विचारात होती. तिला काय विचारायचं असेल हे दिनकर काकांना कळलं होतं. शेवटी तिला लहानपणापासून त्यांनीच वाढवलं होतं. पप्पांनंतर दिनकर काकाच तिला समजू शकत होते. तिच्या मनातील चलबिचल काकांनी ओळखली. हो हो, दिलाय मी त्याला चहा आणि त्याचा नाश्ताही तयार आहे, तो बागेत बसला आहे, दिनकर काका म्हणाले. तशी तिच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आली. काका, तुम्ही खरंच ग्रेट आहात, ती काकांजवळ जात म्हणाली. हो का, आता नाश्ता घेऊन जा, मी बघतो भाजीचं, दिनकर काका हसत म्हणाले. आणि ती हसत हसत नाश्ता घेऊन बागेत गेली. तो बागेतील फुलांना बघत विचार करत उभा होता. कार्तिक, तिने मागूनच त्याला आवाज दिला. कोण? आवाजाने भानावर येत तो म्हणाला आणि तो मागे वळला. तिच्या हाती त्याला नाश्त्याचा ट्रे दिसला. अहो डॉक्टर सानिका, तुम्ही कशाला घेऊन आलात? मला बोलवायचं होतं ना, मी आलो असतो, तुम्ही कशाला त्रास घेतलात? कार्तिक म्हणाला. सानिका त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत ती म्हणाली. कार्तिक, अरे त्यात त्रास कसला, फक्त नाश्ताच तर घेऊन आली आहे ना, बाकी तर काहीच केलेलं नाही, सानिका म्हणाली. अहो पण, कार्तिक म्हणाला. पण नाही नि बिन नाही, चल आता नाश्ता करून घे, सानिका म्हणाली. बागेतील चेअरवर दोघेही नाश्ता करायला बसले. कार्तिक खाली मान घालून नाश्ता करत होता. ती त्याच्याकडे चोर नजरेने बघत होती. कार्तिक, सानिका म्हणाली. हा बोला ना डॉक्टर सानिका, कार्तिक म्हणाला. तू मला अहो जाऊ नको ना करत जाऊस, तुला कितीदा सांगितलं तरी, सानिका म्हणाली. अहो ते आपोआप निघतं तोंडातून, कार्तिक म्हणाला. पण मला नाही ना आवडत, आणि जर तू असाच अहो जाऊ करत असणार तर मी आता नाश्ता करणार नाही, प्लेट टेबलवर ठेवत आणि थोडा राग चेहऱ्यावर दाखवत ती म्हणाली. हे ऐकताच कार्तिक म्हणाला. अहो तसं नका करू, मी करतो प्रयत्न तू म्हणण्याचा, कार्तिक म्हणाला.
प्रयत्न नाही, प्रॉमिस कर मला की तू मला डॉक्टर सानिका नाही तर फक्त सानिका म्हणणार आहेस आणि तुम्ही आम्ही न कळता सरळ तू म्हणणार आहेस. सानिका म्हणाली, बरं प्रॉमिस. मी तुम्हाला सॉरी, मी तुला फक्त सानिका म्हणत जाईल, कार्तिक म्हणाला. तशी सानिका हसली. आता तर करणार ना नाश्ता, कार्तिक म्हणाला. त्याने प्लेट तिच्याजवळ नेली. हसून तिने ती प्लेट घेतली आणि दोघेही नाश्ता करू लागले. नाश्ता करता करता तिचं हातावरील घड्याळावर लक्ष गेलं. सकाळचे 9 वाजले होते. तशी ती किंचाळलीच. ओ माय गॉड, सानिका म्हणाली. घाबरून कार्तिकने विचारलं, काय झालं? ती गडबडून चेअरवरून उठली. अरे 9 वाजलेत आणि मी अजून इथेच आहे, सानिका म्हणाली. अगं मग काय झालं? तुझंच क्लिनिक आहे, तू थोडी लेटही झाली तरी काय हरकत आहे, कार्तिक म्हणाला. अरे क्लिनिकला तर सुट्टी घेतली आहे मी, सानिका म्हणाली. मग कुठे जायचं आहे, कार्तिक म्हणाला. ते तुझ्यासाठी सरप्राईज आहे. मी निघते आता. तू नाश्ता करून घे आणि सगळ्या मेडिसिन घे आठवणीने. ओके, जाते मी, ती गडबडीत निघत म्हणाली. अगं पण नाश्ता तर कर, कार्तिक म्हणाला. तो नंतर करेल. घाई गडबडीत ती बागेतून निघून गेली. तिने रूममधून पर्स, मोबाईल आणि कारची चावी घेतली आणि मोठ्याने दिनकर काकांना आवाज देऊ लागली. दिनकर काका. हाक ऐकताच काका लगेच किचनमधून बाहेर आले. काका, पप्पांचा कॉल आला होता का, सानिका म्हणाली. नाहीतर, काका म्हणाले. बरं काका, मी जाते एअरपोर्टवर. तोपर्यंत तुम्ही बाबांच्या आवडीचे पदार्थ रेडी ठेवा, सानिका म्हणाली. हो बाळा, तू काळजी नको करूस आणि सावकाश जा, काका म्हणाले. हो काका, येते मी, सानिका म्हणाली आणि ती कारमध्ये बसून एअरपोर्टवर जायला निघाली. जवळजवळ 1 महिन्यानंतर ती पप्पांना बघणार होती, त्यामुळे ती खूप आनंदी होती. ती एअरपोर्टवर पोहोचली तर होती, पण तिला थोडा वेळ झाला होता. ती गडबडीत आत शिरली आणि तिच्या पप्पांना शोधू लागली, पण तिचे पप्पा तिला दिसतच नव्हते. आपल्याला यायला उशीर झाला. मग पप्पा कदाचित टॅक्सीने तर घरी नाहीत ना गेले असतील, ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. तिने तिच्या पप्पांना कॉल केला, पण फोन स्विच ऑफ दाखवत होता. त्यामुळे ती आणखीच नाराज झाली होती. शेवटी ती नाराज होऊन खाली मान घालून सीटवर बसली. तसा एक व्यक्ती तिच्या जवळ येऊन उभा राहिला. कोण आहे बघण्यासाठी तिने मान वर केली. तसा तिचा कोमेजलेला चेहरा फुलला. पप्पा म्हणत तिने त्यांना मिठी मारली. कैसा है मेरा बच्चा, पप्पा म्हणाले. एकदम मजेत. तुम्ही कसे आहात पप्पा? आणि हे काय, तुम्ही तर बारीक झालात, सानिका तिच्या पप्पांकडे बघत म्हणाली. नाही ग, चांगला 70 किलोचा झालो मी. चांगलं 5 किलो वजन वाढलं आहे माझं आणि म्हणतेस की मी बारीक झालो, पप्पा हसत म्हणाले आणि दोघेही हसू लागले. सॉरी पप्पा, थोडा उशीरच झाला. अहो त्याला नाश्ता दिला आणि मग, ती बोलता बोलता थांबली. मला वाटलंच तरी तुला उशीर त्याच्यामुळेच झाला असेल, पप्पा तिची खेचत म्हणाले. नाही हो पप्पा, सानिका थोडी लाडात येत म्हणाली. बरं, कसा झाला तुमचा प्रवास आणि काय म्हणतोय अमेरिका, विषय बदलण्याचा प्रयत्न करत ती म्हणाली. माझा प्रवास तर छान झाला, पण अमेरिका काय म्हणतोय यापेक्षा तो काय म्हणतोय हे सांग मला तू आधी, पप्पा म्हणाले. तशी ती लाजलीच. तो ठीक आहे पप्पा आता पूर्वीपेक्षा, ती म्हणाली. ठीक कसा नसेल, त्याची ट्रीटमेंट डॉक्टर सानिकाने जी केली आहे, पप्पा म्हणाले. काय हो पप्पा, सानिका हसत म्हणाली आणि पप्पाही हसले. पण खरंच बेटा, तू त्याला कोमातून बाहेर काढलंस. खरंच तू चांगली डॉक्टर आणि एक चांगली व्यक्ती आहेस. कुणीही अशी कुणाची मदत करत नाही. तू त्याला मंदिराच्या नदीजवळून घरी आणलं, त्याच्यावर उपचार केले
त्याला कोमातून बाहेर काढलंस. एवढं खरंच कोणी करत नाही बघ. पप्पा म्हणाले. अहो पप्पा, हे तुम्हीच तर शिकवलं आहे मला की सगळ्यांची मदत करायची म्हणून. मी फक्त तेच केलं आणि डॉक्टरही तुम्हीच बनवलं मला. मग त्याचा उपयोग घेतला मी फक्त. सानिका हसत म्हणाली. खूप मोठी हो बाळा. बरं, त्याच्याशी भेट घालून देणार आहेस की नाही, की इथेच बोलत बसणार आहेस? पप्पा म्हणाले. बघा, आता इथेही आपल्याला कार्तिकमुळेच उशीर होतो आहे. सानिका हसत म्हणाली. पण बेटा, तुला त्याचं नाव कसं माहीत पडलं? त्याला तर काहीच आठवत नाही ना? पप्पा म्हणाले. त्याच्या हातावर कार्तिक नाव गोंदलेलं आहे पप्पा. सानिका म्हणाली. आणि त्याला काहीच आठवत नाही? तो कोण आहे, कुठे राहतो, त्याचे आईबाबा कोण, काहीच आठवत नाही त्याला. पण त्याच्या वागणुकीवरून कळतंय की तो एका सभ्य घराण्यातला आहे. तो खरंच खूप छान आहे पप्पा, ती हसत हसत सांगत होती. डॉक्टर सानिका, आता तुमचं कार्तिक पुराण गाडीमध्ये ऐकवा. चला आता घरी, मी थकलोय, पप्पा म्हणाले. तशी ती हसली आणि दोघेही घरी जायला निघाले. आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.